नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात आपल्याला बोनस मार्क नंतर MBBSसाठी सेमी गव्हर्नमेंटसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो ही अगदी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. तर बोनस मार्क नंतर तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की मॅडम आम्हाला 4 मार्क मिळतील का 8 मार्क भेटतील. कारण एक क्वेश्चनवरती आपल्याला कन्फर्म झालेलं आहे, पण दुसरा पण क्वेश्चनवरती सध्या चर्चा चालू झालेली आहे. पण त्यावरती सुद्धा अगदी सेकंड क्वेश्चनवरती सुद्धा तुम्ही जर आपल्याला मान्य केलं तर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा तिथे 2 क्वेश्चन म्हणजे 8 मार्कावरती आपल्याला बोनस मार्क नंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटचं आपल्याला म्हणजे त्याला आपण प्रायव्हेट असं म्हणतो, तर त्याच्यासाठी आपल्याला MBBSचा एक्सपेक्टेड कट ऑफ हा किती जाऊ शकतो ह्याच्याविषयी अगदी तुम्हाला मी डिटेल्स सांगणार आहेत. व्हिडिओ शेवट पण पहा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की आपल्याला बोनस मार्क नंतर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट त्यालाच आपण सेमी गव्हर्नमेंट असं म्हणतो त्याचं एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो प्रत्येक कॅटेगरीमध्ये सांगणार आहे. तर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, ते केअरफुली तुम्ही पहा म्हणजे लक्षात येईल. खूप सारे तुम्ही अगदी यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ पाहत असाल की प्रायव्हेटचा सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ कमी सांगत आहेत, पण एवढा कमी जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याचेही तुम्हाला अगदी मी फॅक्टर्स सांगणार आहे का जाणार नाही. कारण जेव्हा आपल्याला एक 1 वीक आधी तुम्ही जर पाहत असाल तर तेव्हा आपल्याला अगदी खूप आपल्याकडे डाटा आला नव्हता, त्यामुळे अगदी 700+ विद्यार्थी किती आहेत एवढे माहिती नव्हते. पण आता बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर झालेलं आहे. तर 700पैकी सुद्धा विद्यार्थी बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये असल्यामुळे ऑल इंडिया रँक हा वेगळा येऊ शकतो आणि आपला स्टेट मेरिट लिस्टचा जो आहे त्याचासुद्धा अगदी रँक नक्कीच वेगळा येऊ शकणार आहे. त्यामुळे हा बोनस मार्क मिळाल्यानंतर सुद्धा अगदी प्रायव्हेटमध्ये MBBSसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज किती जाऊ शकतो, अगदी कॅटेगरी वाईज प्रत्येकाच्या विद्यार्थ्यांसाठी मी कॅटेगरी वाईज तुम्हाला स्क्रीनवरती लिहून दाखवते, मार्कसुद्धा लिहून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर तुम्ही तेवढ्या मार्कापर्यंत येत असाल तर तुम्हाला अगदी 100% महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचं कॉलेज मिळू शकणार आहे. तर प्रत्येक मी अगदी तुम्हाला इथे मी स्क्रीनवरती एका प्लेन पेपरवरती मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगणार आहे. तर प्रथम आपण कॅटेगरीचं लिहूया. तर मी तर SC कॅटेगरीचं मी तुम्हाला अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ MBBS प्रायव्हेट त्यालाच आपण सेमी गव्हर्नमेंट तुझं सांगणार आहे. तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 420 ते 422 एवढ्या मार्कपर्यंत सुद्धा विद्यार्थी असतील. त्याच्यामध्ये प्लस मायनस तुम्ही 5 घेऊन चला एवढेच असतील तरीसुद्धा तुम्ही अगदी ह्यावर्षी तुम्हाला सेफ झोनमध्ये आहेत म्हणजे तुम्हाला 100% सेमी गव्हर्नमेंटचे MBBS कॉलेज मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्यानंतर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 330 एवढा हा मी कट ऑफ काढलेला आहे. त्यामध्ये सुद्धा अगदी तुम्ही प्लस मायनस 5 मार्क घेऊन चला म्हणजे अगदी तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर आम्ही काढलेली आहे ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी तुम्हाला 485 to 490 एवढा हा कट ऑफ काढलेला आहे. 490 प्लस मायनस 5 घेऊन चला म्हणजे अगदी तुम्ही सेफ झोनमध्ये आहे. तो ओपन कॅटेगरीचे विद्यार्थीसुद्धा ओके. आणि त्यानंतर मी जी काढलेली आहे OBC. तर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 485 to 480 एवढा हा कट ऑफ काढलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्लस मायनस 5 मार्क घेऊन चला म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत. OBCचे कॅटेगरीचे विद्यार्थीसुद्धा अगदी त्याही विद्यार्थ्यांना ह्यावर्षी प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये ओके. त्यानंतर SCBC त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 480 किंवा 484 एवढा हा मी कट ऑफ काढलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी प्लस मायनस करून 5 मार्क घेऊन चला तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहे. तुम्हाला ह्यावर्षी सेमीचं म्हणजेच प्रायव्हेटचं कॉलेज SCBCच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे ओके. आणि त्यानंतर जी काढलेली आहे VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 480चा हा मी कट ऑफ काढलेला आहे. त्याच्यामध्ये प्लस मायनस 5 मार्क घेऊन चला म्हणजे तुम्ही अगदी सेफ आहेत. त्यानंतर NT1 म्हणजेच त्याला आपण NTB असं म्हणतो. तर तो सुद्धा अगदी 465 एवढा हा कट ऑफ काढलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा प्लस मायनस करून तुम्ही 5 मार्क घेऊन चला म्हणजे अगदी तुम्ही NT1 त्याला NTB आपण असं म्हणतो ते पण त्या कॅटेगरीमधले विद्यार्थीसुद्धा ह्यावर्षी प्रायव्हेटसाठी सेफ झोनमध्ये आहेत म्हणजे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा ह्यावर्षी प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज मिळणार आहे ओके. आणि त्यानंतर मी जी काढलेली आहे NT2 म्हणजेच आपण त्याला NTC असं म्हणतो. त्याचासुद्धा 485 हा कट ऑफ काढलेला आहे मी डाटा ॲनालिसिस करून. तर त्यामध्ये सुद्धा प्लस मायनस 5 मार्क घेऊन चला म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत. आणि त्यानंतर NT3 तर त्याला आपण NT3ला NTD पण म्हणू शकतो. तर त्यासाठी मी 488
एवढा हा कट ऑफ काढलेला आहे. त्यामध्ये सुद्धा अगदी तुम्हाला ±5 मार्क घेऊन चला, म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये आपल्याला अगदी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट किंवा आपण त्याला सेमी गव्हर्मेंट असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढे काही कॉलेजेस आहेत तर त्यामध्ये एक कॉलेज जे आहे ते वेदांता पालघर हे वेदांता पालघर मेडिकल कॉलेज आहे. पण त्या ठिकाणी आपल्याला तिथे फी घेतली जाते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ती फी जवळजवळ 15.5 लाख प्लस आपल्याला तिथे फी जाऊ शकणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही चॉईस फिलिंग करता तेव्हा हे कॉलेज अगदी तुम्ही आवर्जून पहा, त्या कॉलेजचं पूर्ण डिटेल्स वाचा. अगदी त्या कॉलेजची ट्युशन फी किती आहे, त्याचं हॉस्टेल मेस किती आहे, अगदी ट्युशन्स फी प्लस हॉस्टेल मेस येत असतं. त्या कॉलेजला हॉस्टेल आहे का, मुलांना असेल तर त्या कॉलेजला हॉस्टेलची चार्जेस किती आहेत, कॉशन मनी डिपॉझिट किती आहे किंवा अदर चार्जेस किती आहेत, हे सगळं तुम्ही अगदी क्लिअर करून तुम्ही चॉईस फिलिंगला तुम्ही टाकू शकता. पण त्या कॉलेजची फी 15.5 लाख एवढी फी आहे. ज्या विद्यार्थ्यांना ओके आहे त्या विद्यार्थ्यांना नक्कीच तुम्ही ही कॉलेजचं चॉईस करा. अदरवाईज ह्या कॉलेजला तुम्ही ऑप्शन म्हणून ठेवू शकता. पण जे बाकीचे सगळे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसची फी कमी आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना अगदी ॲडमिशन घ्यायचंच आहे MBBSला आणि ह्या वर्ष वाया घालवायचं नाही किंवा रिपीटला पण जायचं नाही, किंवा जे रिपीटेड स्टुडंट आहेत त्यांना प्रायव्हेटमध्ये घ्यायचंच आहे म्हणजे सेमी गव्हर्नमेंटमध्ये, आणि त्या विद्यार्थ्यांसाठी हा ऑप्शन असू शकतो आपल्याला वेदांता मेडिकल कॉलेज. ओके. आणि बाकीचे जे कॉलेजेस आहेत त्याची फी फार कमी आहे. ह्या आम्ही जे काही प्रत्येक कॅटेगरी वाईज जे मार्क सांगितलेले आहेत त्या रेंजमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला नक्कीच कॉलेज मिळणार आहे. किंवा अगदी ±5 मार्क 5-10 मार्कापर्यंतसुद्धा तुम्ही येत असाल तरीसुद्धा तुम्हाला अगदी थोडंसं डाऊट्स वाटत असेल चॉईस फिलिंग कशी करावी, अगदी फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, स्टे वॅकन्सी राऊंड, तर ह्यापर्यंत अगदी तुम्हाला अगदी व्यवस्थित परफेक्ट चॉईस फिलिंग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच एनी टाईम दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवरती तुम्ही मला कॉल करू शकता. आणि व्हॉट्सअप ग्रुप पण आमचा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अगदी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नेऊन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी मला एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी तुम्ही डिटेल्स विचारू शकता आणि काउन्सिलिंग घेऊन तुमचं भविष्यामध्ये MBBS डॉक्टरचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांना काही कारणास्तव कमी मार्क येत असतील त्याही विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारी आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहे, तर ते तुम्ही अगदी कॉल मेसेजवरती सुद्धा तुम्ही विचारू शकता. त्याच्याविषयी सुद्धा अगदी मी डिटेल्स तुम्हाला पूर्णपणे सांगेलच. कमी मार्क असतानासुद्धा कमी बजेटमध्ये सुद्धा जी काही कॉलेजची फी आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून मी खूप सारे आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन करून दिलेले आहेत. तर त्यासाठी अगदी ज्याही विद्यार्थ्यांना MBBS करायचंच आहे त्या विद्यार्थ्यांनी मला कॉल करून अगदी तुमचं कमी मार्क असताना कमी फीमध्ये सुद्धा तुम्हाला मी ॲडमिशन घेऊन देणार आहे. त्यामुळे तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून मला विचारू शकता आणि भविष्यात तुमचं डॉक्टर ड्रीम होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.